सलामीची जोडी आपण बघतोय सागर किनारा अलिबाग संघातर्फे। मातोळी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की प्रतिनिधी पाठवायचा आहे, दोन्ही संघाच्या कर्णधाराने एक एक प्रतिनिधी पाठवायचा आमच्या जवळ समालोचन कक्षाजवळ, कारण या ठिकाणी आपल्या नावं जर प्राप्त झाली तर युट्यूबवर आपली नावं जातील। तर आपला खेळ जो प्रक्षेपण होतोय ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षक जे बघत आहेत घर बसल्या आपल्या मोबाईल्सवर किंवा टीव्हीवर त्यांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मी आणि माझ्या समवेत प्रितेश पाटील, विकास साखरकर आणि आमचे स्कोरर दर्णे गुरुजी। आणि या स्पर्धेसाठी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सुद्धा पुनश्च आम्ही हार्दिक स्वागत करतोय या सागर किनारा मित्रमंडळ आयोजित SK ट्रॉफीच्या 2019च्या माध्यमातून सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि आपली उपस्थिती अशीच प्रकारचे अनिवार्य असते आपली आणि त्या उपस्थितीतूनच आपण आम्हाला प्रेरणा सुद्धा मिळते, चांगले समालोचन करण्याची, चांगला खेळ प्रेक्षकांना दाखवण्याची, खेळाडूंना सुद्धा प्रेरणा मिळते आपल्या उपस्थितीमुळे। सलामीची जोडी निशांत कडवे आणि रोहित पाटील या ठिकाणी बघतोय आपण मैदानात। गतवर्षी रोहित पाटीलने धावांचा पाऊस पाडला होता या स्पर्धेमध्ये आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा ठरला होता। यंदाच्या मोसमात आपण पहिल्या मॅच मध्ये मी नव्हतो, गैरच होतो, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये रोहित पाटीलला आपल्या फलंदाजीची जादू दाखवता आलेली नव्हती। मातोळी संघ जोपर्यंत आपला 12वा खेळाडू किंवा प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत 2 धावांची पेनल्टी आपल्याला देण्यात येईल लगेच, जर 2 मिनिटात जर आला नाही तर। पहिला 2 चेंडू पाडायच्या जर अगोदर नाही आला तर 2 धावांची पेनल्टी का देऊ नये। ठीक आहे, आपल्याला जर पेनल्टीची आवश्यकता असेल तर मी आता घोषित करतो 2 मिनिटानंतर। या तिकडे आमच्या जवळ या, कारण युट्यूबवर नावं सांगायची आहेत आपली। अभिषेक नाईक गोलंदाजीसाठी येतोय, पहिलं षटक घेऊन एक उंचपुरा असा क्रिकेटला साजेशी शरीर यष्टी असणारा हा खेळाडू गोलंदाजी करतोय। सिद्धिविनायक जिराडचा हा खेळाडू गोलंदाजी करतो आयकॉनच्या रूपामध्ये, राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला होता, परंतु निशांतने चेंडू भिरकावून दिला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, चौकार। चेंडूचा टप्पा बघितला तर एवढा आखूड टप्प्याचा नव्हता, परंतु चांगल्या पोझिशन मध्ये आणलं स्वतःला निशांतने आणि पहिल्या चेंडूवर चौकार लगावून आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत, जास्तीत जास्त धावा काढण्याची इरादा त्याने स्पष्ट केलेला आहे। दुसरा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा पायामध्ये टाकलेला हा चेंडू होता, बॅटची एज घेऊन चेंडू सरळ थर्डमॅनचा फाईन लेगचा जो घोषित परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन स्थिरावला। 1 धाव मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वर। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, अभिषेक नाईक गोलंदाजी सज्ज होतोय पुन्हा एकदा आपल्या षटकातील 3रा चेंडू घेऊन। राईट हँडेड गोलंदाज हा पॅव्हिलियन एंडकडून गोलंदाजी करताना चांगला चेंडू बॅकफुटवर येतोय, मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय, बॅटचा आणि चेंडूचा मात्र कोणताही संपर्क येत नाहीये। उर्वरित काम चेंडूचं पूर्ण करतोय तो ओमकार पाटील। कदाचित बॅटची एज लागून गेली असावी असा प्राथमिक अंदाज बघायला मिळतोय। धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये, धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 5 धावा। अभिषेक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार होतोय, जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातो तो वाईड मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी। कोणत्याही प्रकारे दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाही, एका धावेवर दोन्ही फलंदाज संतुष्ट आहेत, स्ट्राईक रोटेट करतायत, रोहितला स्ट्राईकवर आणलं गेलंय आणि धावसंख्येत वाढ झाल्यानंतर बघतोय आपण धावफलकावर बिनबाद 6 धावा। रोहित खेळण्यास सज्ज झालेला या ठिकाणी आपल्या घरच्या प्रेक्षकांना समोर खेळताना नेहमी त्याचा खेळ उंचावत असतो। अष्टपैलू कामगिरी करणारा हा कुबेर अलिबाग मधून जो व्यावसायिक संघ त्याचा कुबेर अलिबाग आहे आणि आज मात्र आपल्या सागर किनारा ह्या घरच्या मैदानात घरच्या खेळाडूंसमोर खेळताना त्याला आपल्याला बघायचं आहे। त्याला गत वर्षी अतिशय जबरदस्त खोऱ्याने धावा उपसल्या होत्या, धावा फटकावल्या नव्हत्या तर चोपल्या होत्या त्याने। चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा अपयशी ठरतो रोहित, 5।
रोहितला फसवतोय गोलंदाज अभिषेक. फुलटॉस चेंडू टाकतोय ऑफ स्टंपच्या बाहेर, जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मनोज पाटील क्षेत्ररक्षण करत होता. मनोजचे तुम्ही पंजे बघा, त्याच्या हातात फेविकॉल लावल्यासारखे पंजे आहेत. ते चेंडू कधीच निसटत नाहीये त्याच्या हातातून. आणि झेल जर सोपा झेल जरी असेल तरी तो इझी घेतो, परंतु अवघड झेल घेण्यामध्ये त्याची खासियत आहे आणि त्याच्या जोरावर नेहमी करंजादेवी म्हात्रोली संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचत असतो. तोच मनोज पाटील आज कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करताना बघतोय आपण त्याला. धावसंख्या बघतोय आपण 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज येतोय, वन डाऊन बॅट्समन मोन्या अक्षय पाटील. आणि अभिषेक नाईक पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर स्वतःला सावरतोय आणि नंतरच्या अतिशय चांगल्या पद्धतीची चेंडू टाकतोय. मोन्या मारण्याचा प्रयत्न करतोय आणि मोन्या सुद्धा बॅक टू द पॅव्हेलियन. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं तर पहिल्याच षटकांमध्ये रोहित आणि अक्षय पाटील हे बाद होऊन तंबूत परतले होते आणि या मॅच मध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण करतात. दोन्ही फलंदाज एक महत्वपूर्ण ज्यांच्यावर जबाबदारी होती ते बाद होऊन तंबूत परततात. आणि धावसंख्या किती आहे तर पहिल्याच षटकात पहिल्या चेंडूवर चौकार येऊन सुद्धा 2 गडी बाद 6 धावा. अभिषेक नाईक अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अल्पेश. समोर फलंदाज आहे तो निशांत कडवे आणि त्याच्या साथीला ज्याने मागच्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी केली होती असा फलंदाज हुसैन. 5 चेंडूंचा हुसेनने सामना केला होता आणि 3 षटकार लगावले होते प्रसाद पाटीलच्या गोलंदाजीवर लगातार. आणि त्याच 3 षटकारांच्या जोरावर त्यांचा संघ एक चांगली धावसंख्या आपल्या चॅलेंजेबल धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला होता. याही वेळेला त्या दोघांनी फलंदाजांना त्याच पद्धतीच्या फलंदाजीची अपेक्षा आहे. निशांत कडवेची सुद्धा बॅट जी पाहिजे त्या पद्धतीने मागच्या सामन्यात तळपलेली नव्हती. त्यामध्ये नक्कीच एक षटकार एक चौकार लगावला होता त्याने आणि 7 चेंडूत 12 धावा पटकावल्या होत्या. अल्पेश राईट आर्म ओव्हर राऊंड विकेटचा मारा करतोय. चेंडू पुन्हा एकदा हवेत आणि झेल सुटतोय. जो सहजरित्या झेल पकडायला पाहिजे होता तो ज्या विजेच्या तारा आहेत त्या बचावतात. त्या धावून येतात सागर किनारा मित्रमंडळ अलिबाग. सागर किनारा अलिबाग क्रिकेट संघाच्या बाजूने येत आहेत कारण निशांतला एक जीवनदान मिळते आणि निशांत जर भडकला तर मात्र भडकतोच. त्याची फलंदाजी एकदा पहरली की कोणताही गोलंदाज समोर असला तर त्याची त्रेधा तिरपीट उडवायला तो कमी पडत नाहीये. परंतु अल्पेशची गोलंदाजी बघा, पहिल्या चेंडूवर तो संधी प्राप्त करून देतोय परंतु नशिबाने त्याला साथ मिळत नाहीये. दैवाची साथ मिळते ती सागर किनारा अलिबाग संघाला. निशांत कडवेला जीवनदान मिळते. हुसेन साठी त्याचा हा पुढचा चेंडू असेल. धावसंख्या झाली 2 गडी बाद 7 धावा. हुसेन याही वेळेला जोरकस फटका लगावतोय परंतु चेंडू हातोय हलवेत. फलंदाज बाद.
सौरभ येतोय फलंदाजीला, सौरभ येतोय निशांच्या साथीला, सौरभ स्ट्राईकवर असणार आहे. गोलंदाजीसाठी अल्पेश. चांगला चेंडू अल्पेशचा, पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरून टप्पा पडल्यानंतर भुसळी घेतोय फलंदाज, सौरभला बुचकळ्यात पडतोय. सौरभची बॅट येण्याच्या अगोदर चेंडू यष्टिरक्षक ओमकारच्या हातात जाऊन स्थिरावतोय. कोणत्याही प्रकारे क्षती मिळत नाहीये, कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाहीये, क्षती न होता धाव सुद्धा मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे, 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला सौरभ चेंडू सोडून देतोय, परंतु चेंडू हलकेच यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन जातोय. याही चेंडूवर कोणत्याही प्रकारे धाव निघत नाहीये. धावांचा वेग जो असं वाटत होतं की पहिला चौकार लगावल्यानंतर कमीत कमी 45च्या वर धावा जातील, तो मात्र दुसऱ्या षटकाराच्या अखेरीपर्यंत थोडासा आटल्यासारखा वागतोय, काहीसा मंदावतोय धावांचा वेग. धावसंख्या स्थिर आहे ती 7. पुन्हा एकदा चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आणि चेंडू गेला तो घोषित परिसरामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या होती एका धावेने वाढून 8 धावा, 3 गडी बाद 8 धावा. अतिशय संत अशी सुरुवात झालेली आहे, खराब सुरुवात झालेली आहे ती सागर किनारा अलिबाग या यजमान संघाची. यजमान संघाच्या तंबूत नक्कीच थोडासा सन्नाटा झालेला आहे, एकदम शांतता पसरलेली आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न करतो सौरभ, चेंडू हवेत आणि झेल सुटतोय. एक सोपा झेल होऊ शकला असता, परंतु झेल सुटतोय. क्षेत्ररक्षण मात्र नुसता झेल सुटत नाहीये, तर तो सीमा रेषेच्या पार सुद्धा जातोय. चांगली कामगिरी गोलंदाज करतात, परंतु त्यांच्याकडून त्याला जी पुरेशी साथ मात्र मिळाली नाही क्षेत्ररक्षकाकडून. एक सोपा झेल होऊ शकला असता, एक हवेमध्ये तरंगणारा झेल होता, परंतु त्या झेलाचं रूपांतर पाद करण्यामध्ये यशस्वी ठरत नाही. झेल मात्र मिळत नाहीये. चेंडू खूप वेळ हवेत राहिला होता, तरी सुद्धा क्षेत्ररक्षकाला त्या चेंडूचा अंदाज आला नाहीये. परिणामतः हा चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे गेला. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या किती, तर 3 गडी बाद 12 धावा. 6च्या सरासरीपर्यंत सामना पोहोचलेला आहे. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलेला आहे तो सुचित. सुचितला सुद्धा आपण नेहमी बघतो चांगली गोलंदाजी करत असतो हा गोलंदाज. राऊंड विकेटचाच मारा करणार आहे. समोर फलंदाज आहे तो त्यांच्याच गावातील बाजूचाच गाव असलेला हा खेळाडू निशांत कडवे. हे दोन्ही संघातील खेळाडू आहेत, ते एकमेकांच्या सोबत नेहमी खेळत असतात. ऑफस्टंपच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू अंदाज आहे अंपांचा, आणि आमचा अंदाज खरा ठरतोय. पंच हळुवार का होईना निरीक्षण केल्यानंतर घोषित करतात, आमच्या स्कोररला दाखवतात की हा चेंडू वाईट बॉल आहे म्हणून. एक अवांतर धावसंख्येत वाढ होते. वाईट बॉलच्या धावसंख्ये वाढ झाल्यानंतर धावसंख्या आहे ती 13 धावा. आणि वाईट बॉलची संख्या किती झाली आतापर्यंत, तर 74. चांगला चेंडू होता, बॅटची खालची कडा घेतली फलंदाजाच्या बॅटची आणि चेंडू गेला तो घोषित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा होतोय एका धावेचा. निशांत कडवीची धावसंख्या 1 ने वाढते. 1 ने वाढून धावसंख्या पोहोचते त्याची वैयक्तिक 8 धावांवर, आणि सागर किनारा अलिबाग संघाची धावसंख्या होती ती 14 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुचितच्या या चेंडूवर मात्र ठोकताय, चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. आज मात्र भारताच्या सलामीवीरांनी सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे, कारण 24 षटकात एकही विकेट न गमावता 146 धावा जमवल्यात. मागच्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीने सुरुवात केली तेच सुरुवात भारताच्या फलंदाजांनी सुद्धा केलेली आहे. वेल डन. पुढचा चेंडू घेऊन परत एकदा गोलंदाजीसाठी सुचित. चांगला चेंडू, चेंडू हवे, चेंडू जातो सीमा रेषा पार. या वेळेला मात्र निशांतची बॅट तळपतोय. एक खतरनाक चेंडू होता हा शेवटचा, परंतु त्यांनी तो सुद्धा चेंडू षटकारासाठी पाठवला. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 षटकार लगावले जातात. 26 धावा धावफलकावर येतात.
या वेळेला मात्र चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा दिसतोय, पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. ऑफस्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू, तो चेंडू सुद्धा मारण्याचा प्रयत्न करत होता, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, म्हणजे ऑफस्टंपच्या बाहेरचा वाईट बॉल सुद्धा ऑन साईडला खेचून आणण्याचा प्रयत्न करत होता तो निशू. पुन्हा ऑफस्टंपच्या काहीसा बाहेर जाणारा हा चेंडू, पंचांना कोणती अडचण येत नाहीये वाईट घोषित करायला. लगातार 2 षटकारानंतर 2 वाईट बॉल पडतायत, म्हणजे 14 धावा ह्या 2 चेंडूंवर लगावल्या गेलेल्या आहेत, गणल्या गेलेल्या आहेत. धाव संख्या आहे ती 28 धावा. परंतु चांगला चेंडू, अतिशय जबरदस्त चेंडू होता. एक धाव मिळाली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते, कारण चेंडू हा ऑन साइड अंपायरच्या हातामध्ये जो गोलंदाज आहे त्याच्या हातात द्यायला पाहिजे होता या ठिकाणी, परंतु तसं न करता गोलंदाज यष्टिरक्षकाकडे क्षेत्ररक्षक चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता गौरव याने, आणि 2 धावा मिळाल्या, आणि 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या झालेली ती 30 धावा. आता मात्र धावसंख्येने आकार घेतलेला आहे. हा एक मोठा स्ट्रोक, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार, षटकार. या षटकावर एक सूचित चांगला गोलंदाज आहे, परंतु त्या गोलंदाजावरच हल्ला बोल केलेला आहे. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार, 2 वाईट बॉल, 3 वाईट बॉल, अशा पद्धतीने तब्बल 24 धावा अद्यापर्यंत आहेत. आणि हा शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. राऊंड विकेटचा मारा करतो निशांतला या वेळेला मात्र चकमा देतोय, धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र धाव पूर्ण केली जाते, बाल बचावले जातात. 22च्या रूपामध्ये शेवटच्या चेंडूवर धाव निघते आणि षटकाची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती होते आणि तिसऱ्या षटकांच्या अखेरीस धाव संख्या झालेली ती 37 धावा, 37 रन. कालच्या दिवसामध्ये बघितलं तर प्रत्येक षटकात हायेस्ट धावा किती होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा संख्या होती जास्तीत जास्त धावा त्या 27 धावा नवगावच्या संघाविरुद्ध काढल्या होत्या साखर संघाने. दुसऱ्या षटकामध्ये धाव संख्या होती ती 25 धावा, जास्तीत जास्त धावा त्या श्री गणेश थेरोंडा संघाने काढल्या होत्या. त्याचप्रमाणे तिसऱ्या षटकात धावसंख्या होती ती 19 धावा आणि चौथ्या षटकामध्ये आता धावसंख्येचा तिसऱ्या षटकाचा रेकॉर्ड आहे आता 25 धावांचा. जास्तीत जास्त धावा किती तर 25 धावा. चौथा षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज गौरवचा पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू, तो चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात जातो. एक धाव काढली जाते, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय आणि दुसरा प्रयत्न सुद्धा निशांतचा यशस्वी ठरतोय. निशांत मात्र प्रत्येक चेंडू आपल्याकडे स्ट्राईक मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक चेंडूवर धाव संख्या झालेली आहे ती 39 धावा आणि 12 चेंडूंचा सामना केलाय निशांतने आणि 3 षटकार आणि एका चौकारांशी वैयक्तिक खेळतोय 30 धावांवर, 30 रन्स, नॉट आउट. हा मात्र चांगला चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू होता. एक धाव मात्र घेत नाहीये निशांत, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. सौरभ सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये बघितलं होतं चांगली षटकार चौकार लगावले होते त्याने, परंतु निशांतला माहिती आहे आपण अजून 4 चेंडू जर जागेवर आले तर नक्कीच 2 ते 3 षटकार लगावू. परंतु गौरवची गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पडताना दिसते. अतिशय सुरेख खेळ बघायला मिळतोय. हा चेंडू मात्र काहीसा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा दिसतोय. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 40 धावा. गोलंदाजांनी या मैदानात कालपासून चांगली कामगिरी केलेली आहे. जेवढी फलंदाजांनी कामगिरी केली तेवढीच गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. या वेळेला निशांत टोकतोय, चेंडू जातो वाडीश लॉंग ऑनच्या डोक्यावरून, षटकार. चौथा षटकार लगावला जातो तो निशांत कडवेच्या बॅट मधून. अतिशय जबरदस्त पद्धतीने स्ट्रोक्स खेळतोय. चेंडू खराब नव्हता, चेंडू तो स्वतःच्या छातीवर घेतोय आणि आपल्या ताकद टायमिंग यांचा अचूक मिलाप करतोय फलंदाज आणि चेंडूला प्रत्येक दिशा दाखवतोय तो सीमारेषेच्या पलीकडची. जे जीवनदान मिळालं
ते त्याचा कितपत त्याने फायदा ठरवलाय आणि मात्रोली संघाला त्याचं कितपत नुकसान झालंय हे आपण आता बघितलेलं आहे. धावसंख्या 46 धावफलकावर लागलेली आहे. शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटच्या षटकातील अद्यापही काही चेंडू येणं बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू निर्धाव जातोय आणि हा निर्धाव चेंडू कितवा तर 134 234वा निर्धाव चेंडू. म्हणजे प्रितेश लक्षात ठेव किती गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली या मैदानामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला या स्पर्धेत 234 डॉट जाणं म्हणजे हे चांगलं काम आहे गोलंदाजांच्या माध्यमातून. अद्यापही 2 चेंडू येणं बाकी आहे या इनिंग्सचे. चांगला चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मारला जातोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक धाव काढली जाते आणि दुसरी धाव अतिशय खराब क्षेत्ररक्षण होते. त्या ठिकाणी गोलंदाजाचं कलेक्शन होते कारण ज्या ठिकाणी एक धावून दुसरी धावला रनआउट झाला असता अशा 2-3 वेळा घडलं की ज्या ठिकाणी निशांत यशस्वी ठरला दुसरी धाव घेण्यात किंवा स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करण्यामध्ये, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यात राखण्यामध्ये. धावसंख्या झालेली आहे 48 धावा, 48 रन्स लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस इनिंग. चेंडू हवेत आहे या वेळेला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जातोय आणि सोपा झेल पकडतोय. चार षटकांचा हा खेळ समाप्त झालेला आहे आणि सागर किनारा अलिबाग संघाच्या धावसंख्या झाले प्रथम फलंदाजी करताना 4 गडी बाद 48 धावा. नितेश निशांत कडवे याने 17 चेंडूंचा सामना केला आणि 17 चेंडूंमध्ये तब्बल 38 धावा त्याने स्वतःच्या संघासाठी जमा केलेल्या आहेत. व्हेरी वेल. 49 धावांचं लक्ष घेऊन मात्रोली संघ कशा प्रकारे कामगिरी करेल हे जाणून घेण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन चलतोय प्रितेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. किती रन पाहिजे जिंकायला? 49 49 धावांचं लक्ष आपण पाहतोय आणि हा सामना जिंकण्यासाठी पाहूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतील अभिषेक नाईक आणि हरीश पाटील. अभिषेक नाईक मॅन फ्रॉम सिराट येथे ऑन द स्ट्राइक पाहायला मिळतोय. पाहूया अबोची फलंदाजी ते कशा प्रकारे असणार आणि गोलंदाजीला येतोय गोलंदाज हुसैन मॅन फ्रॉम मुंबई. Umpire says, let's play. Battle begin. First ball of this over, right above the wicket.
पहिला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल डिलिव्हरी पाहायला मिळते. गोलंदाज हुसेन आपल्या रंगात रंगतोय. एक गुड स्टार्ट पाहायला मिळतोय. एक सुंदर सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज हुसेन याच्या माध्यमातून. पहिला चेंडू पाहायला मिळाला ब्लॉक. दुसरा चेंडू येथे मात्र एक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. धाव मात्र कंप्लीट केली जाते 1. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय धावांचा खाता आणि धावांचा अकाउंट मात्र येथे ओपन केले जाते आणि पहिली धाव येथे धाव फलकार लावली जाते. हरेश नवीन फलंदाज आता स्ट्राईक एंडवर येतोय. पाहूया हरेशची भूमिका येथे कशा प्रकारे असणार. सामना जिंकायला आपण पाहू शकतो. 49 धावांचं लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर येथे मात्र कमीत कमी 12 धावा प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. आणि या प्रकारची जी रिक्वायर्ड रन रेट आहे तो गाठायचा असेल तर येथे मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. येथे मात्र हरेशच्या बॅटमधला जोरदार फटका. क्षेत्ररक्षक आहे तैनात. झल टिपलाय. निशांत कडवेने ते झेल टिपलाय आणि आपण पाहतोय आणखीन एक खतरा बसलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. करंजा देवी मातोळी संघ मात्र आपण पाहतोय त्यांचा सलामीवीर फलंदाज हरेश यावेळी लवकर तंबूत परततोय जो की उरणचा खेळाडू होता. या दरम्यान आपण पाहतोय नवीन खेळाडू दर्शन कडवे. पाहूया आता दर्शनची फलंदाजी येथे कशा प्रकारे असणार. अभिषेक नाईकच्या खांद्यावरती खऱ्या अर्थानं खूप मोठी जबाबदारी आहे, धूर आहे. कारण अभिषेककडे क्षमता आहे मोठी मोठी इनिंग खेळण्याची, परंतु हुसेन आपण पाहतोय त्याच्या रंगात रंगतोय. हुसेन मात्र त्या विकेट प्राप्त करताना दिसतोय आणि त्यामुळे आपण पाहतोय फलंदाजी करत असताना करंजा देवी मातोळी संघाला एक खूप मोठा हादरा दिलाय तो सागर किनारा अलिबाग संघाने. राईट ऑफ द विकेट. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. निश्चितपणे फलंदाजाला बॅकफूटवर लोटणारी गोलंदाजी ते पाहायला मिळते. थोडासा दर्शनने आपण पाहिलं बॅकफूटवर जात हा चेंडू खेळला होता. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 2 या धावसंख्येपर्यंत. निश्चितपणे इथे मात्र आक्रमकता दाखवायला लागेल. सर्वपणे सामन्याची मदार अबूच्या खांद्यावरती. हुसेन एक अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, लाजवाब मारा करतोय. एक चांगला स्ट्रोक. निशू आहे तैनात. निशू जल टिपतोय. अबू बॅक टू द पवेलियन. निश्चितपणे आपण पाहतोय हुसेनने अबू आणि हरेश या 2 तगड्या खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि त्यामुळे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज हरेश आपल्या गोलंदाजीने वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाजी येतोय ओमकार पाटील मानफ्रॉम शिराड. आज मात्र ते प्रेझेंट करताना दिसतोय करंजा देवी मातोळी संघासाठी. पाहूया ओमकार पाटीलची भूमिका इथे कशा प्रकारे असणार. ओमकार पाटीलला खऱ्या अर्थाने एक इनिंग चांगल्या प्रकारे खेळून दाखवायला लागेल कारण खऱ्या अर्थानं या सामन्याची मदार पूर्णपणे ओमकारच्या खांद्यावरती. अबूच्या रूपात बसलाय का मोठा हादरा करंजा देवी मातोळी संघाला. मातोळी संघ मात्र पूर्णतः बॅकफूटवर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला चालू आहे आणि पहिल्या षटकात आपण पाहतोय 2 या धावसंख्येवर 2 फलंदाज तंबूत परतलेत. अतिशय भेदक तुफानी दर्जेदार गोलंदाजी हुसेन द्वारा. या दरम्यानचा हा चेंडू रिस्पेक्ट दिलाय, सन्मान दिलाय ओमकार पाटीलने या चेंडूवर आणि पहिल्या षटकाची यशस्वी षटकाची सांगता होते. समाप्ती होते, अखेर होते. एक षटक पूर्ण आणि फक्त 2 धावा आपण धावफलकार पाहतोय. सागर किनारा अलिबाग संघाचा गोलंदाज हुसेनने मात्र कमालीची भेदकता दाखवली, प्रभावशाली गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये त्याच्याकडनं ज्या कामगिरीची अपेक्षा केली होती त्याच दर्जाची गोलंदाजी त्याने केली आणि त्यामुळे आपण पाहतोय येथे मात्र सागर किनारा अलिबाग संघाचा पालड थोड्याफार प्रमाणात का होईना वरचढ पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी. दर्शन ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल. गोलंदाजीला येईल गोलंदाज मोन्या जर आपण पाहिलं तर यावेळी थोडासा आजच्या दिवशी थोडा नेहमीच्या मूड मध्ये पाहायला मिळत नाहीये. फक्त 2 धावा आपण धावफलकार पाहतोय. या दरम्यान पहिला चेंडू खूप साऱ्या प्रमाणात हाईट प्राप्त झाले, बाउन्स प्राप्त झालाय आणि त्यामुळे पंचाने सांगितले की येस इट इज वाईड. नाउ स्कोर मोज ऑन 3. षटक क्रमांक आहे दुसरं चालू आणि 3 धावा आपण धावफलकार पाहतोय. सामना जिंकायला 49 धावांची आवश्यकता आहे. एक मोठासा लक्ष्य, चॅलेंजिंग टार्गेट.
येथे मात्र दर्शनच्या बॅटमधून एक सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारे चेंडू फील्ड करतोय फक्त एकच धाव या चेंडूवर येते संघाची धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येपर्यंत षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि आपण पाहतोय 4 धावा धाव फलकर लागल्यात येथे मात्र फलंदाजांना टॉप गिअर मध्ये येऊन फलंदाजी करावी लागेल गिअर बदलावा लागेल आक्रमकता दाखवावी लागेल या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहू शकतो हा चेंडू मात्र वाईड आहे आणि पंच इशारा करतात की yes it's wide now score moves on 5 5 धावा आपण धावफलकर पाहतोय गोलंदाज अक्षय पाटील मोन्या गोलंदाजी करतोय समोर आहे ओमकार पाटील च्या बॅट बंद सुरेख स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत तैनात एक चांगल्या प्रकारे अटेम्प्ट दाखवला त्या क्षेत्ररक्षकाने कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे झेप लगावली जंप लगावली आणि खूप साऱ्या धावा सेव्ह केल्या आपल्या संघासाठी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 7 षटक क्रमांक आहे दुसरं चालू 7 धावा आपण धावफलकर पाहतोय ओमकार पाटील त्याच्याकडनं याच प्रकारची फलंदाजी अपेक्षित असणार जर आपण पाहिलं तर मागील 2-3 वीक पासून चांगल्या प्रकारे बॅटिंग मध्ये ओमकार फॉर्म मध्ये आहे आणि त्याच प्रकारचा फॉर्म जर राहिला तर निश्चितपणे या सामन्यात येऊ शकतो कारण देवी मातोळी संघ दुसऱ्या टोकाकडून सागर किनारा अलिबाग संघ मात्र तुफानी गोलंदाजी करतोय त्यांच्या गोलंदाजी समोर मात्र थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय येथे मात्र बिगिटची आवश्यकता असणार आहे कारण देवी मातोळी संघासाठी ओमकार पाटीलच्या बॅटमधून एक सुरेख स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत तैनात फक्त एकच धाव या चेंडूवर मिळेल संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो 8 षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि 8 धावा धावफलकर आल्यात निश्चितपणे ते मात्र थोडासा स्ट्रगल करणार दिसतोय बॅटिंग करणारा संघ अक्षय पाटील पुढील चेंडू अलॉंग द कार्पेट एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आहे निशू कडवे तैनात फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर सुद्धा येथे मात्र आपण पाहिलं तर थोडंसं संत क्रिकेट पाहायला मिळते येथे मात्र एकेरी दुहेरी धावाने भागणार नाहीये येथे आवश्यकता असणाऱ्या मोठ्या फटक्यांची येथे आक्रमक फटकेच तुम्हाला जिंकू शकतात परंतु आपण जर पाहिलं तर गोलंदाज मोन्या सुद्धा योग्य रिदम मध्ये येऊन गोलंदाजी करतोय loud appeal and yes umpire says it's out निश्चितपणे ओमकार पाटीलच्या रूपात बसलाय एक मोठा हलरा एक मोठा धक्का आणि आपण पाहतोय मागील सामन्यात ज्याने अगदी शेवटच्या क्षणी येऊन सामन्याचं चित्र पालटवलं होतं सामन्याचं पारडं फिरवलं होतं असा गौरव येतो मैदानात फलंदाजी करण्यासाठी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 8 येथे मात्र सामना जिंकायला अजूनही 41 धावांची आवश्यकता 9 धावा धावफलकर पाहायला मिळतात सामना जिंकायला अजूनही 40 धावांची आवश्यकता आणि 40 धावा जर करायच्या असतील तर फक्त आणि फक्त आक्रमकता येथे बॉडी लँग्वेज सुद्धा आपण पाहिली तर आक्रमक दाखवायला लागेल चांगल्या प्रकारे स्ट्रोक खेळावे लागतील तरच ते सामना जिंकू शकतील अजूनही 40 धावा करायच्या आहेत या चेंडूवर गौरवच्या बॅटमधून सुरेख फटका क्षेत्ररक्षक झेल बंद पोहोचू शकत नाहीये एक धाव तर घेतल्या दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट व्हॉट अ फॅन्टास्टिक रनिंग बिटवीन द विकेट नाउ स्कोर मूव्स ऑन 11 ऑन द बोर्ड ओव्हर नंबर 2 फिनिश आणि निश्चितपणे आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा पूर्ण झाले आणि फक्त 11 धावा धावफलकर पाहतोय आता अंतिम 2 षटकांना शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 38 धावांची 12 चेंडू 38 धावा 12 चेंडू निश्चितपणे येथे मात्र चांगल्या प्रकारे स्ट्रोक लावावे लागतील येथे फक्त आणि फक्त षटकारांची आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि अशा वेळी आपण पाहतोय गोलंदाजीला पाचारण केलं जाते अलिबागचा एक सुपर डुपर स्टार खेळाडू सूरज पाटील अलिबाग एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असा हा खेळाडू गोलंदाजीला येतोय सूरज पाटील नेहमी वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यात माहिर गोलंदाज पहिला चेंडूवर दर्शनने ठोकलाय चेंडू आउट ऑफ द पार्क यस इट इज बिगिंग
सूरज पाटील याचं षटकारानं स्वागत केलं जाते. अर्थात हा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा होता आणि चीजपणे या चेंडूचा यथेच्छ लाभ उठवला आणि खऱ्या अर्थानं 6 धावा वसूल केल्या या चेंडूवर. संघाची धावसंख्या इथे पाहायला मिळेल 17 धावा, 17 ऑन द बोर्ड. सामना जिंकला 11 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 32 धावांची. 11 चेंडू आणि 32 धावा. काय घडणार, काय बिघडणार मैदानावर ते पाहणं सुद्धा तितकंच रोमांचकारी. सूरज पाटीलचा पहिल्या चेंडूवर हल्लाबोल केलाय, प्रतिकार केलाय. त्यानंतर सूरज पाटील कशा प्रकारे कमबॅक करणार ते पाहणं सुद्धा रंगतदार ठरणार. या दरम्यानचा पंचाचा इशारा इथे पाहायला मिळतो वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 18 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे सूरजला एक षटकार लागल्यानंतर थोडासा आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळाला हा चेंडू आणि एक्स्ट्रा चेंडूमुळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 पर्यंत. या दरम्यान once again Anderson on the fire. 24 धावा धावफलकावर लागल्यात आणि निश्चितपणे सूरज पाटीलवर हल्लाबोल करतोय दर्शन. दर्शन आज मात्र आक्रमक ठरलाय. अचानकपणे दर्शन नावाचं वादळ मैदानावर प्रवेश करताना दिसतोय. या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहू शकतो. पंतांकडून इशारा येतोय यस इट्स वाईड. नाव स्कोर मूव्स ऑन 25. निश्चितपणे या सामन्यात रंग भरलेत. फलंदाज दर्शन वाकडे याने, परंतु सूरज पाटील मात्र इथे फरकटताना दिसतोय, नियंत्रण गमावताना दिसतोय. या दरम्यान मात्र आपण पाहू शकतो झेल टिपलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच. पंचवीस धावा आपण धावफलकावर पाहतोय. सामना जिंकायला अजूनही जर आपण पाहायला गेलं तर 24 धावांची आवश्यकता आहे ती कर्णदेवी मातोडी संघासाठी. जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 24 धावा. आणि स्ट्रायकिंगला आपण पाहू शकतो गौरव, ज्याने मागील सामन्यामध्ये अंतिमतः फटकेबाजी केली होती. तो गौरव पाहूया सूरज पाटील समोर कशा प्रकारे बॅटिंग करेल. येथे मात्र स्विंग आणि मिस बीट केलं जाते. चांगलं यष्टिरक्षण निश्चयाच्या माध्यमातून सूरज पाटीलचं कौतुक करायला लागेल. इथे मात्र सूरज पाटील चांगलं कमबॅक केले, दिमागदार पुनरागमन केले. असं वाटलं होतं की पहिल्या 2 चेंडूनंतर 14 धावा आल्यानंतर मोठी ओर येते की काय, परंतु त्यानंतर जो प्रदीर्घ असा क्रिकेटचा अनुभव आहे, जो एक्सपिरियन्स आहे सूरज याच्या पाठीशी, त्यानुसार आपण पाहतोय 2 चेंडू सलग निर्धाव टाकलेत. 2 चेंडू मध्ये धावा येत नाहीये. नाव इक्वेशन आपण पाहतोय 8 चेंडू आणि 24 धावा. 24 धावा पाहिजेत 8 चेंडू मध्ये. येथे रंगतदार क्रिकेट सामना पाहायला मिळतोय सागर किनारा अलिबाग आणि मातोळी या 2 संघादरम्यान. फटका फसलाय, झेल होणार की नाही. येस इट इज. ही टेक्स द कॅच अँड वन मोर विकेट डाउन. एक मोठी विकेट, बिग विकेट आणि खऱ्या अर्थाने ज्या विकेटची नितांत गरज आणि आवश्यकता होती ते विकेट मात्र सूरज पाटीलने प्राप्त केले. आणि इथे मात्र आपण पाहू शकतो 25 धावा धावफलकावर लागल्यात. 1 to go. सूरज पाटीलने जे कमबॅक केले, जे दिमागदार पुनरागमन केले, त्याची तारीफ ही करावीच लागेल. 1 to go. इथे मात्र मनुजाला बीट केलं जाते. या चेंडूवर मात्र आपण पाहतोय धाव मिळत नाहीये. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. काय होणार अंतिम षटकामध्ये, किती धावा येणार, कोण जिंकणार कोण हारणार. क्रिकेटच्या या महाकुंभमेळ्यामध्ये आपण पाहतोय अंतिम षटक. 24 धावांची आवश्यकता असताना कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय निशूच्या हाती.
लास्ट ओव्हर निर्णायक ओव्हर असणारी आहे आणि आपण पाहतोय रोहित पाटील कडनं अप्रतिम क्षेत्ररक्षण वाईडेस्ट ट्रीटमेंट विकेटला होता रोहित 5 चेंडू आणि 23 धावा क्रिकेटच्या या महाकुंभमेळ्यामध्ये आपण पाहतोय सागर किनारा अलिबाग आणि करंजादेवी मात्रोळी या दोन संघांदरम्यान रंगलेला हा क्रिकेटचा हा एक जबरदस्त आणि थरारक सामना येथे मात्र निशांतने प्रयत्न केला होता 23 चेंडू करण्याचा एक्सप्रेस वेगाने हा चेंडू टाकलाय आणि हा चेंडू मात्र आपण पाहतोय वाईट पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या धावून पोहोचते 27 पर्यंत या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहू शकतो फक्त एकच धाव या चेंडूवर प्राप्त होते 28 धावा धावफलक लागतायत जरूर येथे मात्र जर आपण पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये आवश्यकता 21 धावांची म्हणजे प्रत्येक चेंडूवर हल्लाबोल करावा लागेल प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार येणं गरजेचं तरच सामना जिंकू शकेल मात्रोळी संघ येथे मात्र फक्त एकच धावफलक प्राप्त होते 3 चेंडू आणि 20 धावा सागर किनारा अलिबाग संघाच्या बाजूने आपण पाहतोय सामना फिरल्याचं चित्र पाहायला मिळते कारण आता मात्र 3 चेंडू आणि 20 धावा लक्ष खूप कठीण झाले मात्रोळी संघासाठी येथे निशूचा काहीचा वेगळा काहीचा प्रयत्न एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू गेलाय वाईट स्वाईन 3 चेंडू आणि 19 धावा प्रत्येक चेंडूवर षटकार पाहिजे तर आणि तरच मात्रोळी संघ येथे मात्र जिंकू शकेल येथे मात्र बॅट चेंज करून गेला चेंडू फक्त एकच धाव या चेंडूवर प्राप्त होते आणि आपण पाहतोय सागर किनारा अलिबाग संघाने या सामन्यावर पूर्णपणे आता मात्र पकड मजबूत केले या सामन्यावर वर्चस्व गाजवून दिसतोय सागर किनारा अलिबाग संघ येथे मात्र आपण पाहू शकतो फक्त एकच धाव आणि ही धाव सुद्धा पूर्ण होत नाहीये एक चेंडू आणि सामना जिंकायला 18 धावांची आवश्यकता एका चेंडू मध्ये 18 धावा करायच्या आहेत अंतिम चेंडू आणि अशा प्रकारे आपण पाहू शकतो हा सामना जिंकतोय सागर किनारा अलिबाग संघ आणि यानंतर सेमी मध्ये प्रवेश केलाय आणि बिग सेमी फायनल पाहायला मिळेल सागर किनारा अलिबाग आणि एबी ग्रुप अलिबाग सॉरी प्राची प्रवरादेवी शास्त्रीनगर आणि सागर किनारा अलिबाग या दोन संघादरम्यान आता एक बिग सेमीफायनल पाहायला मिळेल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नो डाऊट निशू 17 चेंडू आणि 38 धावांची खेळी करणारा निशू ठरतोय मॅन ऑफ द मॅच फॉर दिस मॅच एक अफलातून इनिंग केली आणि निशांत आज मात्र त्याच्या फलंदाजीचा करिश्मा पुन्हा एकदा पेश केला आणि निशांतने जबरदस्त इनिंग केली होती त्या कामगिरीच्या जोरावर आपण पाहतोय निशांत ठरला मॅन ऑफ द मॅच